काय झालं मुंबईला आले हा
युगानुगे मी आहे श्रीकृष्ण कन्यांची वेडी. काय म्हणाली? युगानुगे तू आहे श्रीकृष्ण कन्यांची वेडी. युगानुगे मी आहे श्रीकृष्ण कन्यांची वेडी आणि साऱ्या जनते लागली राधा आणि कृष्णाच्या प्रेमाची वेडी. हो माग सगळे तू नंदाला ग होय मावशी मग येतेस की नाही तुझ्या नवऱ्याचं? माझ्या नवऱ्याची काही सवय आहे समजलं. समजलं परंतु काय याची सवय आहे ते नाही समजलं. अगं नाव ग ना होय अगं मला वाटतं बोलतात मग हे की लवकर ऐकतात इंग्रजीत चौथा म्हणता ग्रास. कोणतं शिला घरात? हा. घरात नाही ग मग? इंग्रजीत चौथा म्हणता ग्रास. आमची रात्रीला त्रास कसला तरी त्याचा त्रास? ग मावशी पिऊन ग पिऊन होय म्हणजे तुझा गोप एवढा येतं. मावशी तुझा कॅश म्हणून पितो आणि माझा म्हातारा म्हणून पितो. तुझा पण गोप एवढा आणि माझा पण गोप एवढा. राजे आपल्या हातात काय? काय ग मावशी? हे वेळच तेवढा. चला लवकर. मावशी आता काय राहिलं? कामा सारे पूर्ण जीवित जा. हा. तू बघ घेणार मावशी घे ग. आता काय घ्यायला पाहिजे ते ते सांगा. हा. हे कधी सांगायचं? बिलकुल साडी ओली झाली. कशामुळे? आता गरमीच्या दिवसात कसं होणार? घामानच ना. तुम्हाला काय वाटलं? मावशी आम्हाला भलतंच वाटतं. भलतंच वाटतं. तुम्हाला भलतंच वाटणार. हे राधे ऐक अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून. काय मावशी? हा अगं पप्पी नाही दिली म्हणून माझे ते बसले होते रुसून आणि माझ्या बाबूरावाचं नाव घेते 5 घडी राखून. मावशी आज घडी. हा 5 घडी. आणि ते कशाने ग? तुम्हाला नाही करायचं. राखी होय ते एखादा मध्येच गचाकला तर. असं होय. हो चला लवकर. अरे राधे काय झालं ग? तुम्ही बाजारी चाललेत खरं पण विक्रीसाठी कोणता पर्यायी माल घेतलात का? ते सांगितलं पाहिजे. हो ते सांगितलं पाहिजे. तशी काय माझी बळजबरी नाही हा. पण मी काय म्हणते ही पोरगी जायची त्या लोणीवाल्याच्या दुकानात आणि त्याला म्हणायची दुधू घेता का दुधू? मोठी पंचायत होईल. म्हणून तुला विचारते कोणता पर्यायी माल घेतला असेल ना तोही आम्हाला सांगा. बरं सांगते. एक विकला 2 इंच रुंद. काय म्हणाली? 1 पिटी लाल आणि 2 इंच रुंद. एक विकला 2 इंच रुंद. लाल भडक माल कडक आणि मावशी हवा त्या दाबून बघ परत बघ. ए बाई तुझा माल दिसायला लाल भडक असला तर चालेल पण कडक नको ग बाई. मावशी आणि माझा तिचा भान पडायचा ते हातून बघ मऊ मऊ आणि मावशी काय झालं? कधी पण म्हणते
काय म्हणते या नातीचा माल मोमो आहे काय ग मोमोची काय ते ए बाई आणि मोठी मऊ आहे काय ग लुसलुस आहे काय ग तुझा आपलं बाय कोणता ग पोरी मार घेत आहे मऊ आणि लुसलुसीत मावशी तर समजलं रे आता सांगितलं शिवाय मला समजणार होय कोकण पॅप्सी घेतले बघ कोकमची कशी घेतलीस होय म्हणजे ती लुसलुसीतच असणार लय छान आता तू काय घेतलं मावशी घेतलाय रवा तू घेतलास रवा परंतु पोरी अरे पाळलेला घेतलाय का दळलेला मावशी तुमच्या रागा पाहत नाही आपल्याकडे रवा सर्वजण दळतात म्हणून तुला विचारलं रवा पाळलेला घेतलाय की दळलेला मी घेतलाय रवा त्यातून साखर आता मरायला साखर कशाला टाकली मावशी त्याला बोलू नका म्हणजे शिरा गोड होण्यासाठी त्यात टाकलीस तू साखर आणि काय केलं ए बाई, जास्त हलव नको नाही तर मध्ये दाणा मोडायचा दांडा माझ्या नवऱ्याचा आहे काय दांडा तुझ्या नवऱ्याचा आहे ए राधे काय म्हणतो बघ दांडा माझ्या नवऱ्याचा आहे मावशी तसं नाही मग? तुझ्या नवऱ्याने ना आज रांधावून बांबूला आणलंय बघ म्हणजे तो मजबूत असणार बसल मोडेपर्यंत माझ्या बाजूला कुठे जाते तुम्ही काय घेतलास मावशी मी घेतलाय मावा तू घेतलास मावा मावशी मी घेतलाय मावा आणि ज्यांना पण लावा ते रात्री ऑनलाईन राहा ए बाई, आता मग सर्वजण ऑनलाईन आहे पण समजा तिच्याकडे तिकडे नाही रेंज भेटली तर तिकडे माझं गोंडात जावं असतं ना होय मावशी होय काय मावशी चल मागं तुम्ही काय घेतलास अगं मावशी मी घेतला केला तू घेतलास केला परंतु पोरी हा केला त्या सावंडाचा घेतलास किंवा सईचा ग बस आवडतं कशाला घेऊ मी माझ्या बाबांचा केला घेतलाय तुझ्या बाबांचा केला घेतलास होय हे राधे काय म्हणते बघ बाबांचा केला घेतलाय मावशी तसं नाही मग त्या बाबांचे ना केले हातकडे बघ हे कधी सांगायचं ती केलेलं आहे ना अगं नवीन असल्यानं बोलते कशी चिरू मी घेतलाय माझ्या बाबांचा केला म्हणून अगं बाई ही कोण ग सुंदरा अगं मावशी हा? सुंदरबाई नाही चंद्रबाई आहे ती कोण ही चंद्राबाई आहे हो चंद्राबाई असा कोणता माल घेतला तो मावशी घेतलंय दूध दूध घेतलास हो लय छान बघा ही घरी गावळ्याची बोलू शकते नाहीतर ह्या वसाड्यानी कुणी प्याप्सी घेतलाय तर कुणी रवा घेतलाय तर कुणी मावा घेतलाय त्या पोरीने दूध घेतलाय लय छान तर जायचं अगं मावशी तू आम्हाला साऱ्या मुलांची विचार उद्या बघ घेणार अगं मावशी घे ग अगं आता एवढा सुंदर मार्केट घेतलाय आता ही म्हातारी काय घेणार अगं मावशी घे ग असं होय तुमची बळजबरी आहे हे राधे तुझी बळजबरी असेल तर माझा माल ऐक अगं राधे मी शालू नेसली लोकांचा काय मावशी हा विक्रीसाठी शालू नेसली लोकांचा आणि माल घेतला बघ बिन भोकाचा बिन भोकाचा हा बिन भोकाचा म्हणजे ग? राधे तुम्ही गवळ्याच्या पोरी हात की घिसाड्याच्या गवळ्याच्या. गवळ्याच्या पोरी हात ना मग एवढे वर्ष बाजार केला बाजारात कुठे बिन भोकाचा माल दिसलाच नाही नाही. तर कसा दिसणार तुमच्या वेळेला हा माल नव्हता ते सौभाग्याचं नाही ना कुंकू आणि तिकडी हेच घेतलाय मी चला लवकर मावशी काय राहिलं अगं सात सिंगर कडे बघ हे बाई असा सुगर असतो कसा मावशी तितकेच बाजारामध्ये फक्त सात सिंगर माहित नाही आजच्या वेळेला काय सास सुगर नव्हता तुझा सामान घेतला डोईवरती आणि चालली होती टनाटना उडत या मथुरेच्या बाजारला अगं मावशी सात सिंगर म्हणजे नाच उलट एवढं सात सिंगर म्हणतात असं होय? मग करा लवकर नंतर साज शृंगार करोनी जाऊ कंसाच्या नगरी साज शृंगार करोनी जाऊ कंसाच्या नगरी दही दुधाच्या व्यापारी जाऊ थोरे बाजारी दही दुधाच्या व्यापारी जाऊ थोरे बाजारी जाऊ
मोत्याचा घाट फेडत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध केला पाहिजे. पण ही कामगिरी आपण न करता आपल्या जोडता सुदामा याच्याविषयी बोलली पाहिजे. सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा. आशीर्वाद सुदामा. सुदामा, तुला काय माहित आहे का? देवा, आपण सांगत होतो आम्हाला कशी काय माहित पडणार? सांगतोय, सशस्त्र 108 गोपिकांचा मेळा मिळून मोत्याचा घाट फेडत आहे. त्यांचा रस्ता प्रतिबंध करून ठेव. येतो मी. ठीक आहे, आपण आता पुण्यावर जावे. काही करणार देवाचं मोठी कामगिरी असते. 108 गोपिकांचा मेळा मिळून मातूंचा घाट देते आणि त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे. आणि ही कामगिरी माझ्याकडे संपवली आहे. तो माझ्या पेंद्याही ना त्यालाच पहिल्यांदा आगमन घेतो. अरे पेंद्या, तरी काम दिसतो बाबा. अरे पेंद्या पेंद्या, अरे तरी गेला कुठे? अरे पेंद्या पेंद्या, हॅलो हॅलो लवकर लवकर ये. हॅलो काय तुझ्याची मजा आहे? हॅलो हाय हंतात नाही लवकर ये. हॅलो हॅलो लवकर ये. Follow
सोडली ती होती. कामं काय सोडली होती हा. ती गेली कुठे तुला म्हणता हा. नाणं चुकली. रानात चुकली हा. आणि मग काय झालं अरे इकडं नव्हताय हा. इकडं नव्हताय. मग झालं काय? नाही म्हणे. आम्ही भेटलीच नाही. भेटलीच नाही हा. मग गेली कुठे अरे मला वाटलं हा. त्या गुलगावला घेऊन लागली होती का काय? गुरुबाला लागली होती काय हा. मग तुला काय वाले त्या गुलगावला गुली मारल्या बरोबर. मी मारलीस हा. आणि काय झालं अरे हा त्या गुलगावला गुली मारल्या बरोबर काय तो होतं नव्हतं सगळं सगळं निवलं. उलट हा. ते काय झालं अरे माझ्या नांदावं पडलं. काय पडलंय हा. आणि काय झालं अरे माझा नाद इकडं नाचवताय हा. इकडं नाचवताय. काय? अरे निवलं माझी नादच जाई नाही. काय झाली नाही हा. मग काय केलं अरे नमोचा नोंदा होता ना. सोंडा हा. त्यात काय झालं त्याचं नोंद्यात बोललो. लोळला हा. हे मग अरे सगळं डुबलं माझं लुळून गेले. उडून गेलं आणि मग काय केलं आणि मग काय काय केलं हा, मग? मी तिकडं निघताय. हा 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 तेवढी सगळी ही नुकरी कुत्री माझ्या नाकीच तुझ्या लागली. पाठीत लागली हा. मग काय केली अरे काय गेली म्हणजे काय अरे सांगतोय तुला. काय बोल अरे मी एकदी नाकला ठेवली ना माझ्या. एक मी कपडे ठेवले नाही हा. मग काय केलं ते तू अरे कटात मी असं नागवशाला गेलो. आयुष्याला गेलास नेलीचं झाड होतं. केळीचं झाड हा त्याला काय केलं नेलीच्या झाल्याची ना हा 4 नानात आली. 4 पानं काढली हा. ती कुठं लावलीस हिकी एक लावलं. हा. हिकी एक लावलं. हिकी एक लावलं. ही एक आणि हिकी एक काय लावलं. वाजता आणि काय केलं अरे मी एकदम नुके. खुशीत होता हा हा. अरे मी केवढं निघते तेवढ्या काय झालं एक नकली माझ्या नाटीच लागली. गेली हा तिने बरोबर बघितला अरे मला नदीच्या बरोबर ना काय केलं माझं निकलच नाही काढून घेतला. नेमकं पाय काढलं आणि मग अरे माझा डोकं चालू नाही. डोकं कसं झालं आता काय करू मी? मग काय केलं अरे माझा नोताचा नुलभाव नाही ना. गुडबावून त्याचं नुलभावनेच गेलो. आणि काय केलं अरे हा नारका घेऊन आलो. काय केलं काय? अरे हा. बाहेर काय काय अरे साडी आहे अरे कमी म्हटलं माझ्या नुलभावला नुलतोय कोण? उडतोय अरे मला अरे माझी नायको आंघोळ करी. हे, हे, हे. अरे अरे याला काय? अरे काय झालं अरे नवीन नलवल झाली आहे. गडबड झाली. अरे माझी नायको दलाल कशी जायला आता? हे. अरे नाना काय नाव्याचं झाड आहे तिथं. काय साव्याचं झाड हा हा तिची नाना काढाय सांगता. पाणी काढायचं. नाही लढू नको. काय करू नको आधी नगर नोंदवण्याचं आणि नंतर नाही बाचं. शाबास हा. लय हुशार आहे. आता नोंद काय बोल नचला नोंदवली. तरी बोलवलं नाही तरी बोलवून घेतलंय नसली आपल्या देवानी मोठी कामगिरी चालते नसली. इष्टा देवानी हा 108 गोपिकांच्या मिळवणूक मथुरेच्या घाट येते त्यांचा रस्ता प्रतिमध्ये करायचा आहे हा. आणि ही कामगिरी तू करायची आहे नोंदवमा कोण नवलं नाही की 108 अरे 108 जर नवलेली नाटीस लागल्या हा तर आपलं नुसतं मिळते. हे नाही आपण शिकली व्यवस्था समजूया नमणार नाही. घाट होती का जरा? नाही नमणार. नाही नमणार. केलं पाहिजे नाही नमणार. हाय आता दोघीला नाचले. तुला तुमच्या कोण नाचले. वाकड्या हा. तुला घे काय नाही वाकड्या हा तुला बोलून घे हा. हे बघ हा हा पश्चिमा कसा आता ताला ती सुरात नवलती तुला एका आवाजात एका आवाजात हे आवाज तुला मी सांगितलं हा मग अच्छा काय नाव काय नाचले. वाकड्या या हकल्या हकल्या. अरे तायले तायले ही गाला याला, ही गाला याला. अरे कचाला कचाला तुला नाही लंबत हाय, नाही लंबत हाय. काय म्हणतो तरी काय म्हणतो तरी काय असं म्हणतोस इलो इलो तो म्हणतोय मी हे काय बोलवलं होती काय येतो बोललाय बोलावला गाणे सुद्धा माने हाक मारिला पिंडवा कड्या मोबड्याला गेलो होतो मिळाला गाणे माझी
फालतूगिरीला सुरुवात करूया शाबास. ज्याच्यामुळे हा. बायको सकाळी 2 शिव्या देते. शिवाय देते. हो. केलं ना? अरे काय विचारू नको. अरे काय झालं का? माझी बायको. तुझी बायको. हो. तुला काय झालं? अरे माझी बायको पडली आजारी. तुझी बायको आजारी पडली. हो. शाबास. माझी बायको पडली आजारी तुझी काय झालं? आणि सासूची झाली डिलिव्हरी. नाकल्या. हा? तू काहीतरी नुकतोय. ए सुदामा, बोल. आता मला सांग काय? मी इथं आल्यापासून याच्यावर थुकलो. हे भाषण तू बोलला. काय? तो काय म्हणतो माहितीये काय का? म्हणतोय? तू काहीतरी चुकतोय. काय बरं चुकतोय? आता बघ ना काय मी ते. काय म्हणालो? काय? हा, बोल. जरा बाजूला होशील? हा. तू काय म्हणतोय? काय? माझी बायको पडली आजारी. अगदी बरोबर. ए, काय? व्याकरण मजबूत आहे. मजबूत आहे. हो, हो. थोडं नंतर बघ. बरोबर आहे. माझी बायको पडली आजारी. हा. सासूची झाली. हा. नाचरा चुकतोय. क्रम चुकतोय. नरम नाही. नाचरा चुकतोय. अरे मग काय करायचं मग? माहिती काय? बरं. हा. ते जाऊ दे. काय झालं? पहिल्यांदा मला सांग काय? तू मला इकडे कशासाठी बोलवली? मी तुला बोलवली. हो. आपल्या नेवाडी मोठी काम करीत सांगते. कुणी? इच्छा नेवाडी. कृष्णदेव. हो. त्यांना कुठे नेऊ ठेव. म्हणजे मुरलीवाले. कृष्णदेव. कृष्णदेव. हो. त्यांनी मोठी काम केली सांगते आपल्याला. हा. 108 गोपिकांचे मेळा मिळून. वेळा मिळून मथुरचा घाट देत आहे. मथुरेत जात आहे. मथुरचा घाट देत आहे. म्हणजे मथुरेच्या बाजारी त्यांचा रस्ता प्रतिबंध करत आहे. पेढ्या. प्रतिबंध करणे म्हणजे नेमकं काय रे? नाही माहित. तुझ्या बोल. प्रतिबंध करणे म्हणजे नेमकं काय? प्रतिबंध करणे म्हणजे हरवून जाते. ऐका. प्रतिबंध करणे म्हणजे आवडून असं नाही. प्रतिबंध करणे म्हणजे हरवून जाते. एकाही गावाला जाऊ द्यायची नाही. बरोबर आहे. त्याची शितारी घ्यायचं आहे. बरोबर. आणि ही कामगिरी हा. तुम्ही दोघांनी करायची आहे. आणि तुम्ही कुठे जाता? आम्ही कुंजवनात चाललो. ए, हा कुंजवनात जातोय. कुंजवनात. कुंजवना. देव आरामगृहासाठी गेले. बरोबर आहे. अरे देव गेला आराम करू. हा चाललाय मागणं गरम करू. तसं नाही रे. हा. देव आरामगृहासाठी गेले. बरोबर आहे. तिकडे आम्ही चाललो. बरोबर. चल जातो. ए, काय? इकडे बोल. तू जाताना कसं जातो? कसा जाऊ? एक काम कर. काय? तू जाता नाही ना हा. बरोबर आमच्या पुढं. मी तुमच्या पुढे आहे. हो. अगदी बरोबर आहे. तू आमच्या पुढे झालाय हा. की आम्ही लगेच तुझ्या मोहर होतो. अरे हे असं कसं? असं कसं म्हणजे काय? आता मला सांग बोल. जर का तू आमच्या पुढे गेलास हा. लवकर पोहोचशील. हा, बरोबर आहे. बरोबर आहे ना? हो. आणि जर का आम्ही तुझ्या मोहर गेलो हा. तर पटकन तू लय हुशार. बरोबर येतो. बरोबर आहे. असू दे. मला काय म्हणायचं आहे देवाने सांगितलेली कामगिरी चोख पार पाडायचे. बरोबर आहे ना? तेव्हा आपण काय करूया शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करूया. मी काय म्हणतो तू एक काम कर. तू पाठीमागे आंब्याचं झाड दिसतंय. कुठं? पाठीमागच्या पुढे दिसलंय. बरोबर आहे. आंब्याच्या झाडाला भरत म्हणजे पाचार कधी लावला तो तिथे? बोल. नातून ननस गेलाय. अरे काहीतरी म्हणते तर ते आठवणी करू नको. नाही, नातून ननस गेलाय. म्हणजे तुला असं म्हणायचंय काय हा. त्या आंब्याच्या झाडाच्या बुंदातून हा. एक फणसाचं झाड सुद्धा आहे. नदी म्हणजे असं कधी बोलणार? आणि अजून नाचलाच राहिला. हे, तू आता ते घराच्या पिरवटू नको. बरोबर आहे. जाऊया. चल लवकर. काय बोलताय चाललाय? हे माग पडत तुम्ही काय केलं? अरे माईक कुठे पडतोस? मग काय केलं? तिच्या परीने आमचे पाठ फोडून टाकले. आणि तू माझे वाट पडली. हे माग पडलं ना त्यांनी. हे म्हातारी खोटं बोलते.
माझी रवी घ्या का अरे पावट्या गरमीचा पावडर पावड्या माझं पावडर बरा बोलते माझ्या मुलीला काय म्हणलं साहेब आमच्याकडे? काय म्हणा काय म्हणलं? तुझी मुलगी काय म्हणाली काय म्हटली? तुझी पोरगी म्हटली घ्या रे म्हटलं दही अरे तिने आपल्या मागाची आवडली. मग मी पण घेतलं माझी रवी घ्या आता मला सांग या गरमीत कोण दही खातो आंबट लागतं मग त्या दह्याचं काय बनवतं ताट बनवायला रवी लागत नाही माझी घेऊन जा म्हटलं बाबा, ती गावड्याच्या मुलीत आहे आमच्याकडे घरी. असं काय राहू दे आमचे आपले मोडले हो माझ्याकडे नमाल ती डबल डेअरीची ठेव तुझ्या घरी. डबल रेडी मग तुला काय म्हटलं मला वाटलं बबनचे रेडीची मग काय आलं पुढे काय कुठे गेला एकीचं झालंय म्हटलं शिरा चला म्हटलं वर करा ए बाबा, काय वरती करा? काय वरती करा? काय ते म्हातारी काही इंडिया आहे की प्रत्येक गोष्टीत आपली पुढे पुढे बरोबर विचारलं तुला तुझी पोरगी काय म्हणाली काय बोलली माझी मुलगी? तुझी पोरगी म्हणते घ्या रे म्हटलं शिरा मी काय वाईट बोलली? मी काय वाईट बोलतो काय बोलला? मी पण म्हटलं चला रे म्हटलं वर करा काय वर करा अरे शिरेवाला झाकण टाकायचं नाही तू हे ऐकते मग काय काय तू पण ऐकून घेत नाही ती पण ऐकून घेत नाही कसं ऐकून घेणार तुझा बाबा तसा आहे अरे काय माल आणता देते अजून असं काहीतरी कमी नाही त्या पोरी. गेलाय कुठे माल असू दे. गेलं कुठं? नंबर हा. आज काय शॅम्पू शॅम्पू नाही काय टेम्पो आणलाय आणलं का? बरोबर आहे. हा कुठला माल हे, बोल मला सांग हा ह्या गवळ्याच्या पोरी हो बरोबर आहे ना किती बरोबर मग याने माल काय काय आणला पाहिजे दही तूप लोणी सर्व बरोबर आहे ना हो. मग पारंपरिक पद्धतीने माल आणायचा सांडून हा. हा शॅम्पू मध्ये कुठून आला विचार विचारू विचार. पावसाळे कमी आहे. तुम्ही गवळ्याच्या नाही मस्ती नाही केली तुम्ही गवळ्याच्या पोरी मग दही दूध तूप ताक लोणी आणायचं सांडून हा शॅम्पूज मध्ये कुठून आला अरे बाबा, व्यापार करणे म्हणजे आमचा धंदा आहे. आम्ही कोणत्याही माल विक्रीसाठी आणू. व्यापार आणि धंदा एक वेगळा तसं नाही रे मग. समजून असू दे. सांगितलं हा पण मी काय म्हणतो बोल. भाऊचे तुम्हाला व्यापार किंवा धंदा करायला आमची अजिबात बंदी नाही बरोबर आहे. परंतु तुम्ही जो माल आमच्या गोकुळामध्ये विकणार आहात हो त्या मालाची किंमत कंपनीचं नाव टॅक्स नंबर जीएसटी मला सांगतोय अरे समजावून सांगतो समजून मला सांगतोय मग कोणी सावध झालो बाबा, हे कशासाठी मी सांगायला सगळ्यांनी पाहिजे? सावध होईल हे कशासाठी सांगायला पाहिजे? कशासाठी म्हणजे मग कुठल्याही मालाची वस्तू विकताना होय आजकाल लोक सगळं व्यवस्थित चेक करून घेतात चेक करून घेतात होय. मग मग ते सांगायला नको सांगणार टॅक्स नंबर काय बरोबर काय तू पहिला मला DSC चा अर्थ सांग आग लागली तोंडाला आलं सुदामा हो जीएसटी म्हणजे काय रे आता मला काय माहिती तू सांगितलं मोठे पण तुला पण नाही माहित मला पण नाही माहिती मला पण नाही माहित. काय तू माहिती आहे तुला हातर मातूर हा. काय मात्र मात्र सांगायचं सांगायचं नाही. पटलं पाहिजे पटव. बरोबर सांगितलं. तिकडे पाठव भाऊचे तुझ्या पोरीला जीएसटीचा अर्थ माहित नाही अरे तिला माहिती असं तुला विचारणार ते काही एक काम कर सकाळी उठ आंब्या मध्ये होता जीएसटी भेटेल ती पकड आपल्या हॉटेलात कोणती एसटी मिळेल? ए, कोणती एसटी येते रे कोणती एसटी येते निपलून बोल मला. काय बोलला? काय बोलतो हा? अरे चिपळूण कोण मला असं मला वाटतं उकलून कधी बोलतोय कधी घेत तू मग तसं नाही तो बरोबर आहे काय बरं तुझ्या पोरीला जीएसटीचा अर्थ माहित नाही. अरे नाही ना माहिती, सांग ना तू. असू दे या शिकलेल्या पोरी आहेत पण मी अंगाडी आहे सांगतो सांग सांग मावशे जीएसटी म्हणजे जीएसटी म्हणजे गवळणींचा सोशल टॅक्स हा कुठला सोशल टॅक्स? सोशल टॅक्स सांग आपण नाके नोटल नॅक म्हणजे नोटल जगत काय केलं नाही बोललो काय बोललो
आपण नांदे किती घेतो हा. एका वयात नोंद हा. तेव्हा कसं बरं, असं समजा. अगदी बरोबर. हा, गंगा बसेल. काय जेवढा आपल्याला भार शोषण हा. तेवढाच घे. औषध. हा, मग? त्याच्या म्हणण्याचा गैरसमज करून घेऊ नको. अगदी बरोबर. आपल्याला काय म्हणायचंय काय जेवढी तुमच्या मालाची किंमत हा. त्या मालाच्या किमतीला शोभेल हा. सोशल म्हणजे याच्या म्हणण्याप्रमाणे म्हणजे शोभेल. सोशल तेवढा टॅक्स भरायचा. होय. होय. हे पोरी हा. शॅम्पूच्या कंपनीचं नाव सांग त्यांना. कंपनीचं नाव नीट ऐक. मी ऐकतोय हा रेकॉर्ड करतोय शॅम्पूच्या कंपनी नाव आहे इथं सांग. क्लिनिक प्लस बघ हा? क्लिनिक प्लस ऐकलं काय शॅम्पूच्या कंपनीचं नाव काय शॅम्पूच्या कंपनीचं नाव आहे हा चोलीर बस. पोलीस बस नाही म्हणली ती. मग क्लिनिक प्लस म्हणली. ही बघ काय ती पोरगी म्हणते चोलीर बस मी काय म्हणते आणि ही म्हातारी म्हणते काय तिकडे खांब्याची केली बस. झालं? आपल्याला काय झालं का सर्व हो. जाऊन जरा विचार काय विचारू? आलात कुठून जाणार कुठे हा ही कामगिरी हा पेंड्या करी तरी सांगशील आलात कुठून जाणार कुठे हा, यावं लागतं. हा काय पिकवलं तू? ए, पुढं पिकलं काय नंतर इकडे ये. याला जास्त पिरवाटला तर मोडेल पण. हे आता कुठे जरा विचार ना. आलात कुठून जाणार कुठे नाव ते? हा, एक दिवस आपल्याला मार म्हणजे आलेच कुठून नाही, म्हटलं हे आली काय? ह्याला काय पडले आम्ही आले का उकळतं ना बाजूला चालले बघ. म्हातारीचा रस्ता बंद आहे. तो पण रस्ता बंद आहे. याला सांग ज्ञाना नाही म्हणायचं ज्ञानासा. ज्ञाना सांग म्हणजे ज्ञाना अरे त्याला सांगायला तर तुमचं आहे तरी. ए, काय इथे काय बोल मला एक आश्चर्य झाले कधी नव्हतं तर माझी तू घ्यायला सुधारला मग मला येते लेक्चरला फाटते हा. आणि माझी तू घ्यायला सुधारला सुधरलं सुधारला नाही मग ते. हा. मी काय म्हटलो तुला म्हटलं पहिला रस्ता बंद आहे तू म्हटलं आम्ही दुसऱ्या रस्त्याला जाऊ दुसरा रस्ता बंद आहे आम्ही तिसऱ्या रस्त्याला जाऊ म्हणून म्हटलं मला नको सांगू या रस्त्याला अरे ह्याला सांगायला हा तुमचा आहे तरी कोण? आता मुद्द्यावर आलीस ना हा बघ हा आमचा मुकादम गाव काय कोण तू तुझा मुकादम? बघ, हा आमचा मुकादम आणि रोज देतो आम्हाला सुकादम अरे देणार म्हणजे काय? तुम्ही असं विचित्र वागलात. बिचारा दम देणार नाही का तुम्ही बिचारा? हा. भाऊशे तू याच्या दिसण्यावरती जाऊ नकोस भाऊशे केंद्र सरकार जेवढा निधी टाकतो तेवढा त्याला एकटा खातो. उरलेली खडी डांबर आम्ही खातो तेव्हा ही ती परिस्थिती असते ए बाबा, तुमची ओळख तरी काय? ओळख सांगतो भाऊशे सगळ्या रस्त्यांचा एक रस्ता करून हा. रस्ता जोडलाय मुंबई गोवा महामार्गाला हा. बरोबर आहे ना होय. 10 वर्ष झाले हायवेचं काम चालू आहे हा. काम आम्ही ठिकाणी घेतो ए बाबा, काम तुम्ही ठिकाणी घेतलं खरं. हा. पण कोणतं डिपार्टमेंट आहे रे तुमच्याकडे? आम्ही नूल बांधतो नूल अरे देवा, आपण काम घेतलं हायवेचं चूल कशाला बांधतो आपण? बोलतो नूल बांधतो आपण नूल नूल भाऊशे, बरोबर आहे. भाऊशे, हा पूल इंजिनियर आहे म्हणून आम्ही फुल बांधतो. पूल बांधतो हा पूल बांधतो आणि मागणं आम्ही तोडतो हुशार आहे. तुमची ओळख तरी काय? ओळख काय सांग ना ओळख ओळख हा हा बघ हा काटकोन ए, अरे काढून कुठं लंबगोल झालाय तो. हा रेशनवाचा फुकट तांदूळ कार्तिकसारखा तांदूळ आहे तो. आणि तो लंबगोल आहे. काटकोन 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 तुझ्या भाषेत. हा काटकोन हा. हा त्रिकोण आज तिकडून वाटत नाही पण मग काय वाटतोय नाटक नाही ए बाबा, माझ्या घरी कोणता तो कसा आणणार होता? झालं तुमचं झालं आता आमचं. आता बरोबर आहे हा ना? ना. भाऊशे, हा काटकोन हा त्रिकोण म्हणजे तुम्हाला सगळेच पण ओळखत असतील. आम्हाला षटकोन ओळखत नाही. काय सांगणार कळलं मला. हा. ए बाबा, इकडे.
हा. कोण मला ओळखत नाही बरोबर आहे मावशी त्याची भाषा तशी त्याला मी काय करू काय माहितीये काय? हा काटकोण हा त्रिकोण हा. माझी ओळख सांगायच्या आधी तू काय म्हटली हा. तुम्हाला सगळे कोण ओळखत असतील हो, बरोबर. मला अजिबात तसं नाही हा. आम्हाला षटकोण ओळखत नाही याचा अर्थ काय षटकोण असताना आमचा अभ्यास झालेला नाही नाही झाला. जेव्हा मास्तरनी षटकोण शिकवायला घेतला हा. तेव्हा आम्ही डालबे घेऊन पातेरीला गेलो होतो बरं. म्हणून म्हटलं षटकोण असताना आमचा अभ्यास नाही काहीतरी गैरसमज करून घेऊ इकडे. हा. तू असं का बोलतो हा? त्याला असं का बोलायला झालंय हे बाबा विचार त्याला काय झालंय रे तुला काय झालं? काय बोलतोय? मावशी तुला माझी नजरची माहिती नाही तू काय म्हणताय? आपका नुनिया समजते बाकी परिस्थिती बोल. अरे झालंय की? बाकी माझा जेव्हा जन्म झाला ना याचा जन्म झाला तेव्हा गरमा बोलतो ऐकून गेली. बरोबर माझा जन्म झाला ना हा तेव्हा नाट्य नव्हते. बरोबर आहे याचा जन्म झाला ना हा तेव्हा ट्रॅक्टर नव्हते अरे ट्रॅक्टर नव्हतं वाटतंय. हा. हा. असं काय मग? म्हणजे ह्याचा जेव्हा 1985 साली जन्म झाला ना हा. तेव्हा ह्याच्या म्हणण्याप्रमाणे हा. वैद्यकीय सेवा नव्हती नव्हती बरोबर आहे केवढा जुना आहे हा. चला. काय बोलतो? तेव्हा नवीन होती नवीन. सुवीन होती हा पण मला काय म्हणायचंय काय? ती सुवीन थोडीशी नवीन होती वाटतंय हा नव्हते. हा. तेव्हा नवीन होती ना हा. तेव्हा जन्म माझा उलटा झाला. म्हणजे डोक्यावर झाला तेव्हा मी जरा दोन आलो हा. तेव्हा नवनी हा झाला आणि नांदला. करून टाकला तुम्ही नाही ते लेखून त्याच्या आतून ढोल आलो. काय हा? मला सांग हा बोलणूक पण मारता. हा जन्माशीच होता तर कबड्डीची एंट्री मारी काय आतून ढोल आल्याबरोबर हा. नवनी तो हा झाला आणि नांदला. बरोबर आहे काय? तेव्हा काय झालं? सरत्या थंडीच्या हा. धुक्यातून बचावलेली हा. आणि उन्हाच्या गर्मीनं कोमटलेली हा. कोमटलेल्या आंब्याची चमटलेली कोई जन्मासाठी आतून मी ढोल आलो. आता बोलत नाही हा तेव्हा काय मला नावा लागल्याबरोबर मी तेव्हा ही मी फोन बोलून टाकला. मला सांग काय? जन्माला आलेला पोहर हा असं भयकारी रडल्यानंतर हा ती सुविन याची मोडून टाकली नाही तर ठेवली बरोबर आहे इकडे. तुला काय म्हणायचं? मला एक सांग, त्या सुविनीला हा. त्याची जीभच काय सापडली मला पण त्यात म्हणायचं पण नव्हतं. काय? त्या सुविनीला याची जीपच सापडली बाकीचं काय सापडलं असतं साप मोडून टाकलं हात पाय काय हात पाय. एका दिवस चाललं हा. असतं विचारता केवढा मोठा प्रॉब्लेम झाला बा आता असू दे काय अगं टाकते माझ्याकडे कोण नवीन पण नाही करत. लय पद्धती नाही करत. काय आलं? म्हणजे त्याला काय म्हणायचं त्याच्याकडे पण बघितलं बघित नाही हा. म्हणजे विवाहित आहे असू दे परिस्थितीच तशी तशी आहे आहे. तू काय वेगळं नाही. आम्ही असू दे. बरोबर आहे ना? हा ठीक. तुझ्या समोर आहे. काय झालं? समोर आहे समोर आहे नाही ना इकडे ये ना एक नाव घेते हो मी हा? काय आलं? नाव किती माझ्यासाठी घेऊ दे ना. हा. नीट आहे का हा. सोन्याचे ताटात चांदी ढसे म्हणजे काका? चांदीचे ढसे. हा, हा, हा. सोने ताटात हा. चांदी ढसे हा. वाकडा बसले पूजेला त्यांच्या घोडक्यान दिसे काय आलं? काही पोरगी आहे? काय बोलली? मला वाटतं एवढा नव्हत्या. हे नाही, नाही. बरोबर. मागे. आपण बारक्यान असं असतं. आता एवढा नुकला लागतं. मला नव्हत्या. मला म्हटलं यानं बरीच घोरक्यानं हाताळली. ए, काय आलं? आपल्याला काय जाय काळजी घेऊ नका. बरं येतो येतो ना. दाखव. बोल ना. मग बाजूला. जाऊ नको ग तू माझारी सवाल आहे आपला कशी जाणार रे जाणार रे मधुरी जाणार कशी जाणार रे जाणार रे मधुरी जाणार
नाही घ्यायचा जाऊ दे ना सांग देवाचा अपमान आणि आमच्या कायद्यात 5 मिनिटं बसावं लागेल बसायला लागेल. हो हौशे काय झालं? देवांच्या कायद्यान आमच्या उपमान 5 मिनिटं बसायला हे लागेल. बाबा हा. आम्ही तुमच्या म्हणण्यामुळेच बसणार नाही का? आम्ही स्वतःच्या म्हणण्याने बसू चालेल. अरे वाकड्या इकडे जरा लक्ष दे. सत्यम सायकल माठ सावडा, विलास मोरेशिव डोंगरे आणि पारस दत्ताराम डोंगरे यांकडून पेंद्यावाकड्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आले. त्याप्रमाणे वसंत खांबे ट्रस्टचे खजिनदार वसंत खांबे यांकडून 200 रुपये, विजया वसंत खांबे 100 रुपये, स्नेहा सीताराम घाणेकर 100 रुपये, शोभा खांबे 100 रुपये, अन्विता खांबे 100 रुपये, सविता घाणेकर 100 रुपये, सुषमा घाणेकर 100 रुपये व कैलासवासी आनंदी जयराम बुवड यांच्या स्मरणार्थ संभाजी पंडू पानगले गाव पालवण यांकडून 51 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. पार्वती पंडू पानगले पालवण 51 रुपये, राजेंद्र खांबे यांकडून बेंद्यावाकड्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याप्रमाणे ओवी प्रशांत खांबे व सक्षम सुशांत खांबे यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. या सर्वांचं नमन मंडळ आम्ही आभारी आहोत. साई उमने स्टेजच्या मागे या. काय म्हणाले? काय आम्ही स्वतःच्या मनात बसणार नाही. मग काय आलं? कशा पण बसणार. बसू दे ना तिकडे स्वतःच्या मनात बसा. नाही तर हा तिथंच नाव काय झालं तुला? पण तिथं थांब करतोय काही येडा आहे. बरोबर असू दे काय काय म्हणू? काय तिकडे स्वतःच्या मनात बसा. नाही तर? तिकडे कशा पण कशा? आपल्याला काय करायचं? बरोबर अगदी बरोबर. हा. मी नाही मागून देतो काय करतोय? नाही मागायला काय बघायला जातोय? जा. हा. नाही लावलं ना मी बघतो. अरे नक्की नाही नाकडा गुंगुरून समजले काय तू आता त्याचा नंदन झाला ना नाही नाही अरे वाकड्या इकडे लक्ष दे. अरे समीर सकाराम घाणेकर आहेत की नाही? समीर सकाराम घाणेकर आपल्या मावशीवर फिदा झाले. त्यांचं म्हणणं आहे की मावशीने नाव घ्यावं, 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. समीर घाणेकर. कोण मावशीवर किती आहे समीर घाणेकर. हा. अरे वाकडे ऐकतर अरे दारी होता आंबा आणि त्यावर होते घारी थांबा जरा 2 मिनिटं. दारी होता आंबा त्यावर घारी होत्या. तरी म्हटलं कैऱ्या कोण खातो? हे बाबा तरी बोलला तू उलट आणि ऐकून घे ना बरोबर आहे. अरे दारी होता आंबा आणि त्यावर होते घारी बरोबर आहे. समीर रावाने किती पटवल्या पोरी हा. त्यापेक्षा ही मावशीच बरी अरे मावशी बरी मग? पण या गाडींना कारभारी घरी वय काय आपलं काय बोलते अगदी बरोबर आहे ना? हा बघ अजून काय आहे? काय नाही चल हा. बसव ना बसव. आणि ओळख ओळख कुठं बाटल्या काय बघून येतो. अगदी बरोबर सांगून ना ए, काय आलं इकडे कोण गवड्यानी सगळ्या बसले. बघा आला. हा सिग्नल कशाला? जाऊन विचार ना विचार पावशे काय झालं गवड्यानी बसले. हो बसणार की माझ्या मुली मग तुला काय फटकी आली? हे बाबा त्यांच्या पारी होते बसणार नाही जा नाही बसणार. नाही बसणार नाही बसणार. काय आलं बसणार नाही. पटली पाहिजे काम करतो. काय आलं त्या म्हातारीकडे नंतर बघतो. नंतर पहिल्यांदा काय करतो? हा त्या गवळ्यांची ओळख पटवून येतो. पटव ना जा. चालेल ना आपण? हो चालेल. लोक कंटाळणार नाही. नाही नाही काय नाही. आणि 3 दिवसाचं जागरण. होय ना जा. जाऊ. जा लवकर जा. अवशय, मी जरा आतमध्ये जातोय. आता बाहेर जर झाले ना आत राहिले का तुझं बरोबर आहे, बाहेर झाला आत राहिले काय नाही. तसं नाही, जवळून परिचय घ्यावा लागतो. अगदी बरोबर आहे त्याची ऑर्डर आहे आम्हाला. जा पटकनी काय ते सगळं लागतं? लवकर लवकर. 2 मिनिटात जातो बाजू. ए लवकर. लाल सिग्नल लागलाय. काय म्हणते गाडी क्रॉसिंग लावतो. काय म्हणते पण काय म्हणते माहिती? हा यार फोर हा दीवा रत्नागिरी पैसेंजर हा थोड़ी देर में पलट क्रमांक 1 पर आ रही है. हा यात्रेकरू कृपया ध्यान दीजिए. हा चालत्या गाडीत कुणी चढू कोण नये. मारा पुढे चलती गाडी पकडणं अत्यंत खतरनाक आहे. अगदी बरोबर आहे आगे चलता हूँ. आगे चल मावशे, जरा या पोरगीचा मोबाईल नंबर किती असतो? हे बाबा तिच्याकडे मोबाईल नंबर नाही पाहिजे तर हिचा देते तिच्याकडे मोबाईल नंबर नाही. काय आहे?
ही एक माहिती तुला मावशी काय सगळं मोबाईल नाही मग? संध्याकाळी 7-7:30 नंतर बघायला ये काय? कशी कुठली शिरून व्हॉट्सअप ही पोरगी. नाही तुला कसं माहिती रे? मला कसं माहित म्हणजे काय आता ही ज्या कुपणीच्या आडवी बोलत असते का नाही हा. त्या कुपणीच्या बरोबर दुसऱ्या बाजूला मी असतो काय करी काय करेल म्हणजे हा? ही व्हॉट्सअप वर बोलत असते हा. मी आपली व्हॉट्सअप करेल तिचा landline number आहे, ऐकून घे नी. हा लँडलाईन नंबर आहे जुना नंबर माझ्या टाइमात अरे, फाय, फाय, फाय. काय 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 फाय, फाय, फाय. 555 नंबर पण आहे ए सुदामा हा बोल अरे लागत नाही काय म्हणते काय सांगते माहितीये हा ट्रायल द सम टाइम हा ही इज करंटली नॉट रीचेबल म्हणजे आप जिस नंबर पर संपर्क करना चाहते हैं हा वो इस वक्त हा कब्रस्तान के ए बाद हॅलो लय जड आहे हो लय जड आहे हो लय जड आहे लय जड. हॅलो हॅलो कोण बोलते मी बाबूराव बोलतोय आणि बाबाचा खासा की वरचा काय अरे काय पोरगी आहे काय म्हणले म्हणते हॅलो हा. कोण बोलतोय हा मग म्हटलं बाबूराव बाबूराव हो. हा? तू कुठचा आहे? रोडच्या बोल ना आम्ही खालचा बाबूराव बोलतोय बोल. बाबूराव म्हणजे तुझा बापच बाबूराव म्हणजे नक्की कोण हा ए बाबा, माझ्या मुलीला काय उठवली? काय ना तुझ्या मुलीला काय उठवलं? ए, येड्या. नाही तुझा नाही आमचं वय आहे. तुझ्या मुलीला बरं नाव गाव पत्ता जाय हा बरोबर आहे ना? बरोबर आहे. काय? ए, पोरी, सांग काय तुझं नाव? बापड्या, माझं नाव मंजुला बघ. ऐकलंस? काय झालं? आश्चर्य आहे रे काय झालं? हल्लीचे तरुण पोरींमध्ये मंजुळा नाव मंजुळा जुन्या लोकांचं जुन्या लोकांचं. पण मला काय म्हणायचं काय? जर काही हिचं मंजुळा नाव असेल हा तर मग आईची ते काय असेल विचार ना मम्मीचं नाव काय शकुंतला. नाव आहे नाही. काय झालं हिचं नाव मंजुळा हा आईचं नाव शकुंतला आणि मग मग बापचं काय खुलकुला ए, काय पोरगी आहे काय झालं एक एक नाव पण भारी ठेवतात नाही. मग बोलायला काय बरं ते जाऊ दे काय सगळं राहिलंय हा त्या म्हातारीचा बंदोबस्त करायला लागेल त्यालाच पाहिजे बरोबर आहे. त्या लवकर अरे वगड्या अरे ते काळू रेड्याचे मालक आहेत ना यश खांबे ए, तांबे, औषधाला 4-5 आंबे. ए, वागण्या, ऐक ना. अरे, इकडून तिकडून मी सोडत होते लसूण. लसूण सोडायला इकडून तिकडून कशाला जायला फिरत होती. अरे, तेवढा वेळ जातो मी लसूण पटकन सोडत होते. हो, बरोबर आहे. अरे, इकडून तिकडून मी सोडत होते लसूण. हा. अरे, यशवंत खांब्याचं नाव घेते यश खांब्याचं नाव घेते त्यांच्या ह्याच्यावर बसून. हा आता मला महत्वाचा प्रश्न विचारायचा काय ते चुकला का हसू नका बरोबर आहे? हा चाललं काय म्हणालीस तू अरे, यश खांब्याचं नाव घेते त्यांच्या ह्याच्यावर बसून. जागा झाली अरे बाबा, हे कोण आहे? कोण आहे रेड्यावाले. हो. मग रेड्यावर जागा होणार नाही का मला? अरे तुझे. बरं, तर मला तुला चला. काय वाटलं? म्हणजे गेलेल्या पाठीवर पाठीवर हाता पायावर कसा बसला बसला, बरोबर. तुला काय वाटलं रे? म्हातारी ना शब्द गोल गोल फिरवून बोलते ते बरोबर. मला पण तर नाही म्हणून हा हे काय झाली आज? बरं आले केस नाही माझ्याकडे. बसली पाहिजे बसली पाहिजे बसव. दाखवतो दाखव. ओके. गवळणी बसायचं तुला बसायला लागेल. इथं बसता नाही जात नाही. बसायला नाही सांगितलं. बसली पाहिजे बसली पाहिजे. हा. काय? अरे बसव तिला बसव राहू दे बसली का नाही काय ढुपटतोय बसणार नाही. बसणार नाही पिरवटलीस ना हा. तेव्हा काय सांगायचं काय सांगायचं देवानं सांगायचं हा. दगडीचा भला मोठा दोर काढला हा. कसला दगडीचा दगडीचा भला मोठा दोर काढला हा. आणि टाकल्याच्या झाडाला बांधून ठेवला नाही, काय बात. चल लवकर. चालू. लवकर.
तुला काय महिन्याच्या नाही आलो मला पण ते पूर्ण ओळख आपण कोण श्रीकृष्ण भगवान कृष्ण असं नसतात मग कसे असतात बाई पद्मा बेंबीरा मस्ती तुला कटी वाटून विचार रुपये असतात राधे तेच कसा वीज पडतावा लागतो सांगा आपल्या पोरगा सांगतोय राधे तुला माझा जन्मांच्या या लीला राधे
साजना तू माझा Thank you.